संत नामदेव. नामदेवा पाठशाळा चुकवून इथं पुंडलिकाच्या राऊळात लपून बसलास ना? चल पाहू घरी. बाबांनी परगावी जाताना बजावून ठेवलेले विसरलास होय? वाळवंटी नामदेवरायाला शोरीत आलेली त्याची थोरली बहीण आऊबाई काहीशा रागानेच म्हणाली. बाबांचा नेम कसा विसरेन ताई? आईचा स्वयंपाक झाला की जाणारच आहे नैवेद्य घेऊन मंदिरात. पाठशाळेत गमेना म्हणून इथं आलो. म्हटलं हा पुंडलिक तरी येईल माझ्याशी खेळायला, पण तो कसला खट. वरून एक तसूभरही हल्ला नाही. नामदेवाने मनातली तळमळ आऊबाईला सांगितले. नामा, काहीतरी पिसाटल्यासारखं बोलू नकोस. अरे पुंडलिक मातृपितृ भक्त, माय पित्याच्या सेवेत खंड पडू नये म्हणून त्यानं वैकुंठ नाथालाही विटेवर उभे करून ठेवले. बिचारा 28 योग तिथिष्ठ उभा आहे. पुंडलिक तुझ्याबरोबर असल्या टवाळ्या करायला कधीही यायचं नाही. नाही आला तर नाही आला, मी विठ्ठलाशी खेळीन. आधी त्याचं नैवेद्य घेऊन जा देवळात. त्या दिवशी आपल्याला कुणाला जेवायला मिळणार नाही. नैवेद्याचं ताट तयार करून आई केव्हाची ताटकळ बसली आहे. आता पुरे झालं छदिष्ठपण, चल घरी. आऊबाई नामदेवाला पुढे घालून घरी घेऊन आली. नामा, असं फिरू नये बाबा, भनंगासारखं. चल, हे नैवेद्याचं ताट घे आणि पटकन जाऊन राऊळात जणे तू जा सांगते. हा मध्येच कुठं रमला तर कान धरून घरी आण. गोनाई नैवेद्याचं ताट नामदेवाजवळ देत उद्गारली. कोपऱ्यातल्या जात्याभोवती पीठ दुरडीत भरीत असलेली जनाबाई गोनाईला म्हणाली, आये, मी नाही जायची. बडवे आता येऊ देत नाहीत, पाठीत बुक्के हाणतात. मग तू बाहेर पायरीवर बसून राहा. एकदा विठोबाकडे गेला की याला भान राहत नाही, तो फक्त तुझे ऐकतो. नैवेद्य दाखवला की त्याला पुढं घालून घेऊन ये घरी. नैवेद्याचे ताट नामदेवांच्या हाती देत गोनाई म्हणाली. जनाबाई आणि नामदेवराया देवळाकडे निघाले. जने, देवाला हे भरलेले ताट नुसतं दाखवायचं आणि घरी परत आणून आपण खायचं, हे काही बरोबर वाटत नाही. त्याच्यासमोर बसावं, त्याला प्रेमाने एक एक घास भरवावा. तो तृप्त झाला तरच नैवेद्याचं खरं समाधान मिळेल. नाहीतर देव उपाशी, आपण खातोय तुपाशी. देव सदैव तृप्त आहे. नामदेवा अतृप्त आपणच करंट्यासारखे त्याच्याकडे काही मागत असतो. त्याला काही द्यायची वेळ आली की मात्र हात आखडता घेतो. जनाबाई अभावितपणे एक कटुसत्य बोलून गेली. जन लोक वागतात म्हणून आपणही तसंच वागायचं. आज पांडुरंग जेवल्याशिवाय मी त्याच्यापुढून उठणारच नाही. भले कितीही वेळ लागू दे, वाढवेळ झाला तर तू घरी जा. तिघी जणी येऊन जेवून घ्या. आज पांडुरंग जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. आणि तू जेवला नाहीस तर माझ्या मुखी घास जाईल का? तू गाभाऱ्यातून बाहेर येईपर्यंत मी पायरीवर तुझी वाट पाहत बसेन. बोलता बोलता मंदिर जवळ आले. माध्यान्ह पूजा उरकून पुजारी मंदिराबाहेर पडत होता. नामदेवाला पाहून तो थबकला. आज नैवेद्याची पाळी तुझ्यावर आली वाटतं नामदेवा. पुजाऱ्याने जाता जाता विचारले. बाबा परगावी गेले म्हणून मी आलो. त्यांचा नेम चुकवून कसं चालेल? गुणी आहेस बाळा. माझी पूजा झाली, आता तुझी कर. एखादं गोड भजन बिजन म्हण, देव आनंदित होईल. हो, पण जने, तू मात्र आत जायचं नाहीस. देवाला शिवाशिवी नको उगीच. नाही जाणार पुजारी बाबा. परवा पाठीत घातलेला दणके विसरले नाही अजून. म्हणजे मारलं की काय आमच्या जनीला पुजारी बुवा? नामदेवाने काहीशा तीव्र स्वरात विचारले. मग काय करणार? ही कार्टी महाद्वारातून आत शिरत होती. ही शुद्र आत आली असती तर सारं राऊळ धुवून काढावं लागलं असतं. पुजाऱ्याने त्याची बाजू मांडली. पण मारताना तुम्ही तिला शिवलात ना. मी पुन्हा स्नान करून शुचिर्भूत झालो. म्हणजे तुम्हाला झालेला विटा तुम्ही चंद्रभागेला दिलात. अवघी नदी विटाळलीत. वेड्यासारखं बोलू नकोस. नदी सनातन पवित्र असते, ती कधीच विटाळत नाही. पुजारी हेटाळणीच्या स्वरूपात म्हणाला. तसाच देवही सनातन पवित्र नाही का? तो तरी कसा विटाळेल? मला तसलं काही कळत नाही. जे रूढी बोलते ते मी बोलतो. तुझं कोडं तूच सोड. नामदेवराया, आता तू नैवेद्य दाखव आणि लवकर बाहेर ये, मी वाट पाहते. तर मित्रांनो, कशी वाटली कथा नामदेव महाराजांची? जर छान वाटली असेल, आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला काही माहिती असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नामदेव महाराजांच्या आयुष्यातील प्रसंग, प्रेरक कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.